BA तृतीय वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण यापूर्वीच्या तासामध्ये प्लेटो यांचे आदर्श राज्य पाहत होतो, तेव्हा आदर्श राज्यावरील त्यांनी काही बंधने सांगितलेली आहेत, ती आपण बंधने पाहणार आहोत। सर्वसाधारण कायद्यापासून तत्त्वज्ञाच्या राज्यकर्त्याची मुक्तता करणारा प्लेटो तत्त्वज्ञ राज्यकर्त्याच्या अनिर्बंध स्वैराचाराला मुभा देतो, असा मात्र याचा अर्थ नाही। कारण आपल्या ग्रंथात तो या तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांनाही मूलभूत कायदे किंवा त्या तत्वांची बंधने घालतो। प्लेटोच्या मताप्रमाणे एकूण 4 तत्त्वज्ञाचे बंधन तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांनाही लागू होते। त्यातलं पहिलं आहे नगर राज्यातील संपत्ती धारण करण्याविषयीचे नियम अथवा संपत्ती धारण करण्यावरील मर्यादा। मित्रांनो, राज्याचा आकार व मर्यादित लोकसंख्या। तिसरा आहे कार्याच्या वाटपासंबंधी अस्तित्वात आणलेली न्यायतत्वे किंवा पद्धती। चौथा आहे प्लेटोने घालून दिलेली आदर्श शिक्षण पद्धती। तर त्यावरील दुसरा आहे समाजातील प्रत्येक वर्गाने आपले कार्य करणे व त्याबरोबरच दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय, अशी न्यायाची व्याख्या प्लेटोने केलेली आहे। उत्पादक, सैनिक, तत्त्वज्ञ राज्यकर्ते हे तिन्ही वर्ग आपले कार्य व्यवस्थितपणे पार पाडतील व दुसऱ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत, हाच न्याय आदर्श राज्याचा आधार आहे। प्लेटो आदर्श राज्यावर न्यायावर आधारलेले आहे। प्लेटोचे आदर्श राज्य न्यायावर आधारलेले आहे। मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे समता। प्लेटोच्या आदर्श राज्याचा आधार किंवा मूलभूत तत्वे समता ही आहे। स्त्री व पुरुष अशी विषम आदर्श राज्यात असणार नाही। स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये विषमता असणार नाही, असे प्लेटोने आपल्या आदर्श राज्यात सुचवलेले आहे। पुरुषाप्रमाणे स्त्रियांना देखील समान हक्क व समान संधी असेल। तर प्लेटोने चौथा मुद्दा जो सांगितला आहे शिक्षण। प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे, कारण व्यक्तीला आपल्या हक्काची व कर्तव्याची जाणीव या शिक्षणातूनच होत असते। त्याचबरोबर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षण, तसेच प्राथमिक शिक्षणाचा टप्पा झाल्यानंतर परीक्षा व त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच उच्च शिक्षण, तसेच राज्यकर्ता वर्गासाठी शिक्षण ही आवश्यक पद्धत आकृतिबंध प्लेटोने मांडलेली आहे। आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी शिक्षण ही अत्यावश्यक गोष्ट आहे, असे प्लेटोने म्हटलेले आहे। तर पाचवा मुद्दा आहे साम्यवाद। आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी प्लेटोला संपत्तीचा व स्त्रियांचा साम्यवाद आवश्यक वाटतो। संपत्ती व स्त्रिया या गोष्टी सैनिक व सत्ताधारी वर्गाला भ्रष्ट, अनैतिक बनवू शकतात, म्हणून त्यांनी या वर्गासाठी साम्यवाद सांगितलेला आहे। प्लेटोला आदर्श राज्य निर्माण करावयाचे होते, म्हणून त्याने तत्त्वज्ञ राजा शिक्षण पद्धती व साम्यवाद विषयक विचार मांडलेले आहेत। शासक वर्गाने केवळ समाजाच्या हितासाठी राज्यकारभार करावयाचा असल्यामुळे त्या वर्गातील व्यक्तींना समाजाच्या हिताहून स्वतंत्र असे स्वतःचे खाजगी हित किंवा स्वार्थ असता कामा नये। पालक आणि सहाय्यक या 2 वर्गातील व्यक्तींना प्लेटोच्या आदर्श राज्यात स्वतःची खाजगी मालमत्ता बाळगता येत नाही किंवा विवाह करून पत्नी अपत्य याचे मिळून कुटुंबही स्थापन करता येत नाही। कारण प्लेटोच्या मते शासक वर्गाला जर या 2 गोष्टीची परवानगी दिली तर ते स्वार्थी, धनलोभी व कर्तव्य पराडमुख होतील। कुटुंबाच्या मायाजाळात अडकून त्यांना निपक्षपातीपणे कर्तव्य पार पाडता येण्याच्या दृष्टीने संपत्ती व कुटुंब या दोन्ही बाबत साम्यवादी व्यवस्था असणे प्लेटोला आवश्यक वाटते। मित्रांनो, त्या प्लेटोच्या आदर्श राज्यातील जो राज्यकर्ता वर्ग आहे, जो शासक वर्ग आहे, ह्या शासक वर्ग किंवा राज्यकर्ता वर्ग ह्या वर्गाला त्यांनी 2 गोष्टीची बंधने घातलेली आहेत। एक कणक आणि दुसरी कांता। कणक म्हणजे संपत्ती आणि कांता म्हणजे स्त्री। जर प्लेटोच्या मते जर राज्यकर्त्या वर्गाला विवाह करून
संपत्ती, अपत्य, मुलं बाळं जर झाली तर ते निस्वार्थपणे राज्यकारभार करू शकणार नाहीत. म्हणून प्लेटोने या शासक वर्गाला विवाहापासून दूर ठेवलेले आहे. आणि कनकपासून सुद्धा, कनक म्हणजे संपत्ती, त्या शासक वर्गाला स्वतःची संपत्ती कुठल्याही प्रकारची बाळगता येणार नाही. म्हणून प्लेटोने सांगितलं की जर समजा या शासक वर्गाला कनक आणि कांता या दोन्हीची जर परवानगी दिली तर ते निस्वार्थपणे राज्यकारभार करू शकणार नाहीत. त्यांना जनतेची सेवा करायची असल्यामुळे त्यांनी विवाहापासून आणि धनापासून दूर राहिलं पाहिजे, असं प्लेटोचं मत आहे. प्लेटोची साम्यवादाची संकल्पना पूर्णपणे नवीन किंवा मूलभूत होती असे म्हणता येत नाही. प्लेटोच्या आधी ग्रीकमध्ये अशा तऱ्हेची व्यवस्था होती. पायथागोरियन या विचारप्रणालीने प्रवर्तक मानले जातात. स्पार्टामध्ये राज्याच्या हिताच्या दृष्टीने स्त्रियांना उधार दिले जात होते. 7व्या वर्षी मुलींना राज्याकडे सोपवले जात होते. पायथागोरसच्या फ्रेंड्स गुड्स आर द कॉमन गुड्स या वाक्यात साम्यवादाची बीजे होती. प्लेटोच्या साम्यवादाचा उद्देश हर्नशा यांच्या मते असा आहे की संरक्षक आणि सैनिक यांचे स्वतःचे कुटुंब राहणार नाही. जसं त्याने प्लेटोनी राज्यकर्ते वर्गांना कनक आणि कांता या दोन गोष्टीपासून दूर ठेवलेलं आहे, तसं त्यांनी सैनिक वर्गांना सुद्धा विवाहापासून दूर ठेवलेलं आहे. सैनिक यांचे स्वतःचे कुटुंब राहणार नाही किंवा त्यांची स्वतःची संपत्तीही राहणार नाही. त्यामुळे वैयक्तिक हितासाठी ते आपल्या कर्तव्यापासून विचलित न होता जास्तीत जास्त कार्यक्षमतेने सार्वजनिक कर्तव्याचे पालन करू शकतील. संपत्तीचा व स्त्रियांचा सामायिक उपभोग शासक वर्गासाठी सुचवणाऱ्या आपल्या साम्यवादाचे समर्थन करण्यासाठी प्लेटोने मानसशास्त्रीय, राज्यशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानात्मक आधार सादर केले आहेत. संपत्तीचा व स्त्रियांचा सामायिक उपभोग शासक वर्गासाठी सुचवणाऱ्या आपल्या साम्यवादाचे समर्थन करण्यासाठी प्लेटोने मानसशास्त्रीय, राज्यशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानात्मक आधार सादर केले आहेत. आता साम्यवादाचे आधार. मानसशास्त्रीय आधार. आत्म्याच्या 3 गुणाच्या आधारे समाजात 3 घटक असतात आणि प्रत्येकाचे आपापले कर्तव्य असते आणि ते प्रत्येकाने पार पाडण्यावर समाजाचे व राज्याचे भवितव्य अवलंबून असते. पालक वर्गाने व संरक्षक वर्गाने आर्थिक लोभाचा त्याग केला पाहिजे. तसे न केल्यास संपत्तीचा लोभ व स्वार्थ यातून त्याची बुद्धी भ्रष्ट होण्याचा धोका संभवतो आणि ते कर्तव्यच्युत होऊ शकतात. साम्यवादामुळे विशुद्ध बुद्धी आणि विवेक टिकवता येतो, असे प्लेटोचे मत आहे. आता राज्यशास्त्रीय आधार. राज्यशास्त्रीय दृष्टीने एकाच वर्गाच्या हातात राजकीय व आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होणे घातक ठरते. त्यातून राजकीय जीवन भ्रष्ट होऊन त्याची क्षमताही नष्ट होऊ शकते. आर्थिक स्वार्थाला महत्त्व देणारे शासक बुद्धी व विवेकापासून दूर होतात. जनता अशा राज्यकर्त्याच्या विरोधात बंड करते. त्यातून राज्याचे ऐक्य व एकात्मता नष्ट होत असते. मित्रांनो, तत्त्वज्ञानात्मक आधार. प्लेटोने साम्यवादाचे समर्थन तत्त्वज्ञानाच्या आधारावर केले आहे. त्याच्या मते ज्यांनी निवृत्ती मार्ग पत्करला ते संत ज्याप्रमाणे भौतिक मोहापासून दूर राहतात त्याप्रमाणे राज्यावर राज्यकारभार चालवण्याची विवेकयुक्त जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी स्वतःला आर्थिक कौटुंबिक मोहापासून दूरच ठेवले पाहिजे. प्लेटोच्या साम्यवादाचे 2 प्रकार आहेत. एक संपत्तीविषयक साम्यवाद आणि दुसरा स्त्रियांचा साम्यवाद. तर आपण आता त्या प्लेटोच्या संपत्तीविषयक साम्यवाद काय आहे याबद्दल पाहूया. राज्यकर्त्या वर्गाने खुल्या सार्वजनिक शिबिरात एकत्र राहावे. कोणतीही चैनीची मौल्यवान वस्तू जवळ बाळगू नये. किमान आवश्यक असतील तेवढ्याच गोष्टी जवळ ठेवाव्यात. त्यांच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीचा नियमित व पुरेसा पुरवठा त्यांनी दिलेल्या सेवांच्या मोबदल्यात त्यांना अन्य नागरिकांकडून मिळावा. अशा
अव्यवस्थेतच शासक वर्ग आपल्या समाजाचे कल्याण करू शकतील. त्यांची स्वतःची संपत्ती, कुटुंब असले की त्यांना हे करणे जमणार नाही, कारण तसे झाल्यास ते फक्त आपलेच हित पाहतील. स्वार्थासाठी ते नागरिकावर अन्याय, अत्याचार करतील व ते लोकांचा आणि लोक त्यांचा द्वेष करू लागतील. प्लेटोच्या संपत्तीच्या साम्यवादाची वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. संपूर्ण समाजाचे कल्याण हा साम्यवादाचा हेतू असला पाहिजे. तरी हा साम्यवाद फक्त शासक वर्गापुरताच मर्यादित आहे, संपूर्ण समाजासाठी तो नाही. शासक वर्ग संपत्तीच्या मोहाला बळी पडून कर्तव्यच्युत होऊ नये हा त्या साम्यवादाचा हेतू आहे. प्लेटोच्या साम्यवादाचा हेतू तत्कालीन राजकारणातील भ्रष्टाचार व चैनबाजीचे दोष दूर करणे एवढ्यापुरताच मर्यादित होता. म्हणजे तो राजकीय हेतू होता, आर्थिक नव्हता. विद्यमान साम्यवाद व प्लेटोचा साम्यवाद यामध्ये जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर पहिला मुद्दा सांगता येईल साम्य. व्यक्तीच्या तुलनेत राज्य संस्थेला सर्वश्रेष्ठ ठरवले, म्हणजेच व्यक्तीपेक्षा राज्यसंस्था महत्त्वाची आहे. व्यक्तिवादी अनिर्बंध स्पर्धेवर बंधने घालणे, न्यायपूर्व समाजाची निर्मिती करणे, व्यक्तीचे हित सामाजिक हिताशी एकरूप मानणे, अशा काही बाबतीत प्लेटोच्या संपत्तीच्या साम्यवादाचे साधर्म आजच्या साम्यवादाशी दिसते. आजचा साम्यवाद खाजगी मालमत्तेचे संपूर्णपणे उच्चाटन करू पाहतो, तर प्लेटोचा साम्यवाद केवळ शासक वर्गापुरते का होईना तेच ध्येय ठेवतो असेही म्हणता येईल. पण एवढ्यावरून प्लेटोच्या साम्यवादाला आजच्या साम्यवादाचे उगमस्थान समजणे चुकीचे ठरेल, कारण अनेक मूलभूत मुद्द्यावर त्या दोहामध्ये फरक आहे. मग प्लेटोचा साम्यवाद आणि आजच्या साम्यवादात काय फरक आहे हे आपण पाहूया. प्लेटोचा साम्यवाद राजकीय स्वरूपाचा आहे, तर आजचा साम्यवाद हा आर्थिक स्वरूपाचा आहे. प्लेटोचा साम्यवाद शासक वर्गापुरता मर्यादित, तर आधुनिक साम्यवाद संपूर्ण समाजासाठी आहे. संपत्तीला व कुटुंबाला शासक वर्गाच्या कर्तव्य पालनाच्या मार्गातील अडथळा समजून बाजूला ठेवू पाहणारा प्लेटोचा साम्यवाद नकारात्मक स्वरूपाचा आहे. आधुनिक साम्यवाद संपत्तीचा विचार अशा दृष्टीने न करता तिचे समाजात पुनर्वाटप व्हावे अशा भावनात्मक दृष्टीने करतो. आधुनिक साम्यवाद व प्लेटोचा साम्यवाद या दोहांच्या हेतू जरी न्यायपूर्ण समाजाची निर्मिती करणे हाच असला तरी त्या समाजाचा त्यांना अभिप्रेत असलेल्या रूपरेषा मात्र अगदीच भिन्न आहेत. श्रमाचे योग्य मूल्य देणारा शोषणमुक्त समाज ही आधुनिक साम्यवादाची न्यायपूर्ण समाजाविषयीची भूमिका, प्रत्येकाला आपापले कार्य करता येईल असा समाज या प्लेटोच्या भूमिकेपेक्षा वेगळा आहे. उत्पादन साधनाची मालकी हा आधुनिक साम्यवादाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तर प्लेटोच्या पूर्ण विचारात कुठेही उत्पादन साधनावर सामाजिक मालकी असावी असा उल्लेख आढळत नाही. प्लेटोच्या द रिपब्लिक ग्रंथामध्ये समाजवाद व साम्यवाद हे शब्द वारंवार येत असले तरी त्यामध्ये आजच्या साम्यवादाचा आशय आढळत नाही. मित्रांनो, आपण आजच्या तासिकेमध्ये इथे थांबूया, कारण वेळेअभावी आपण पुढील मुद्दा म्हणजे स्त्रियांचा साम्यवाद किंवा कुटुंबाचा साम्यवाद पुढील तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. थांबतो. धन्यवाद.